अख्ख्या देशाचं लक्ष वेधून घेतलेलं वक्फ बोर्ड नक्की आहे तरी काय? वक्फ म्हणजे इस्लामिक परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीने धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक किंवा दानधर्मासाठी आपल्या मालमत्तेचं केलेलं दान. ह्यामध्ये मशिदी, शाळा, रुग्णालये, कब्रिस्ताने यांचा समावेश होतो. भारतात वक्फ बोर्डची स्थापना 1995 मध्ये वक्फ अधिनियमाच्या अंतर्गत झाली. पण आता ह्या वक्फ बोर्डमध्ये काही सुधारणा झाल्या. सुरुवातीला वक्फ बोर्डावर मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं, पण आता मुस्लिमांसोबत गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश असणं अनिवार्य असणार आहे. पूर्वीच्या काळी बोर्डामध्ये 8 पैकी 4 सदस्य निवडून यायचे आणि बाकी सदस्यांची निवड सरकारकडून केली जात होती. त्यामध्ये बदल होऊन आता किमान 2 गैर मुस्लिम सदस्य असणं आता अनिवार्य असणार आहे. ह्याआधी वक्फ ट्रिब्युनलचा निर्णय अंतिम होता, त्याला कोर्टात आव्हान देणं शक्य नव्हतं. पण आता वक्फच्या कोणत्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात जाता येईल. सुरुवातीच्या काळी मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्म कार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूवर वक्फचा दावा असायचा, पण आता त्या सुधारणा झाल्यात. जमीन दान केलेली नसेल आणि त्यावर मशीद जरी बांधलेली असेल तरी ती संपत्ती वक्फची होणार नाही. सुधारणा होण्याच्या आधी मालमत्तेचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार आयुक्तांना होते. आता जिल्हाधिकारी वक्फ जमिनीचे सर्वेक्षण करतील. तर एकूणच या वक्फ बोर्डाबद्दल किंवा होणाऱ्या सुधारणांबद्दल तुमचं मत काय नक्की कमेंट करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला नक्की फॉलो करा.